याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला. म्हणजे मी सांगायची काही गरज नाही की याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला नाही. याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार. मी तर 17 प्लाझाच्या बाबतीत 100 करोडचा भ्रष्टाचार इलेक्शनवाल्याला पत्र दिलेलं आहे, नगरपालिकेत पत्र दिलेलं आहे, शासनाला सुद्धा मी हे पत्र दिलेलं आहे की बाबा याची पूर्णतः याची इन्क्वायरी करण्यात यावी. मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन, मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन, पण मोर्चा काढण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. मग ती थांबेल. म्हणजे ही भ्रष्टाचाराची ठाव ठिकाण नाही. नव्या मुंबईतली भ्रष्टाचाराची हे केंद्र बिंदू आहे. म्हणजे कोणासाठी हा त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लीडर होतो आणि त्यावेळेस तो अशासकीय ठराव आणला. म्हणजे आम्हाला कोणाला सांगा महासभा आहे, महासभेमध्ये आयत्या वेळेस तो विषय आणायचा, अशासकीय ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा. आता ते बरं झालं की त्यावेळी 14 गावची लोक आले होते सभागृहामध्ये बसायला. त्यांनी मला सांगितलं की साहेब असं आणि आमचा असा ठराव येतोय. माझं म्हणणं आहे कोणाला तरी एक आपल्या त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं, याला काय अर्थ नाहीये. माझं म्हणणं हेच आहे, 14 गावामध्ये शासकीय जमीन आहे, 14 गावामध्ये पाण्याचा स्रोत आहे, 14 गावामध्ये. आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे, सिडको आहे, MIDC आहे, त्यांना जागा ॲक्वायर करून शासकीय जमिनी ॲक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो. एवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडवली भुतवली तर ती 300-350 एकर जमीन आहे. जी 300 एकर जमीन आहे ती सिडको मार्फत ॲक्वायर करावी. ही जर सिडको मार्फत जर ॲक्वायर केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील गावचा आपला गावांचा विषय जो 12.5% पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून 14 गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल. हे सर्व गोष्टी समोर आहेत. काय ना कोणी आता परत मग वेगळ्या याच्याने मला माझ्या माहितीप्रमाणे 2095 ते 2005 पर्यंत आमच्या बरोबर 14 गावची लोक होती. 2007 साली ही 29 गावाला जोडली गेली. तेव्हा 2007 साली कोण पालकमंत्री होता, तिथला कोण आमदार होता, ह्या सर्व गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे ना. तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय. मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे, माझं म्हणणं आहे. पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट? मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस. 2016ला का सुचलं नाही यांना? 2016ला का सुचलं नाही? महासभेत का ठराव आणला? मग त्यावेळेस जर आपल्याकडे 7,000 करोड जमा असतील तर तेव्हाच मग 14 गावाला घ्यायला पाहिजे होता. मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तर मग घेतला का?